नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। वसई बेनापट्टी येथे बापलेकाकडून एका इसमास बेदम मारहाण। रविवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 4:30च्या सुमारास प्रकाश महादेव बरफ वय वर्षे 43 या इसमास बापलेकाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी रविवारी प्रकाश बरफ या इसमास दोन्ही आरोपींनी पकडून बेनापट्टी समुद्र किनारी नेऊन बांबूने बेदम मारहाण केली। या मारहाणीत प्रकाश बरफ यांच्या उजव्या हातावर व उजव्या बरगड्याला फ्रॅक्चर, तोंडाचा जबडा फ्रॅक्चर, डोक्याला 6 टाके तर उजव्या पायाला मुक्कामार अशी गंभीर स्थिती असल्याचे वर्तवण्यात येत आहे। प्रकाश बरफ यांच्यावर बंगली येथील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयात उपचार सुरू आहे। आरोपींवर वसई पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 326, 323, 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींवर कारवाई करावी व आम्हाला आरोपींकडून रुग्णालयाचा खर्च काढून द्यावा अशी मागणी प्रकाश बरफ यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। मॅडम, काय घटना झाली या मारामारीमधली? शनिवारी आदल्या दिवशी शेकोटी करून बसले होते, तिकडे माझ्या मावशा लागतात तर ते तिथे बसले होते। त्यांनी ना फटाके ते फुटलेले होते ते त्यांनी खिशात घेऊन गेले आणि मस्तीमध्ये बोलले की टाकू का आगीमध्ये। तर तिथे पिऊन जो झोपलेला ना माणूस ज्यांच्या भावाने ह्यांना मारले ना, तो त्याला वाटलं की त्याला उचलून टाकू का। तर ते बोलले की मी तुला असं काय बोललो नाही आणि तो नुसतं तुझ्या अंगावरती घेऊ नको। तर हे झालं। तर त्यांनी मावशाने दुसरं हे पण सांगितलं की जर माझी चुकी असेल ना तर ही चप्पल काढून घे, मला मार, तू माझी चुकी असेल, तुला काय बोलत असेल तर मला मार। पेट्टा आगीतलं लाकूड पण काढलं, त्याने पण बोलले की घे आणि त्याने पण मार, मी काय जर तुला बोललं असेल तर ते बोलले जा आता नको आणि शिवीगाळ करायला लागले। ते बोलले की जा सकाळी बघू। तर सकाळी काय ते गेले नाही आणि रविवारचा दिवस किल्ल्यातलं सण हे लोक सर्वजण गेले सणाच्या याच्यामध्ये। त्यांना पण सांगितलं, बोलते नको तुम्ही जाऊन या, ते झोपले होते आणि हे गेल्यानंतर 5-10 मिनिटाचा फरक आणि ते तिथून समुद्राकडे गेले। तर जातानाच त्यांना राफ्टाने मारायला सुरुवात केली त्या लोकांनी आणि अर्धा रस्ता जातानाच त्यांना दोघांनी पकडून अडवलं, मारायला तिथूनच सुरुवात केली। तिथून पकडून त्यांनी समुद्रा ठिकाणी नेलं। तिकडे नेताच त्यांना मारायला सुरुवात केली। त्यांचा पूर्ण तोंडाचा फ्रॅक्चर आहे, रिब्स तुटल्यात 2, हाताचा फ्रॅक्चर आहे आणि असं उठायच्या कंडिशनमध्ये नाही आहेत। त्यांचं वय काय आहे? 43च्या आसपास आहेत ते आता। हां, आणि म्हणजे असं बघण्याच्या परिस्थितीत पण नाही आहेत ते आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे त्यांची, ते काय अजून कारवाई काही करत नाही। तर त्यांची FIR मध्ये दावले की 326, 323, 504, 506 आणि 34 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे, म्हणजे FIR फाडलेली आहे। आता याच्यानंतर पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी आले होते का पाहणी करण्यासाठी? ते लोक आले पण जिथे मेन जे झालं ना तिथपर्यंत ते पोचलेच नाही। यांना बोलले की इथूनच आपण लिहून घेऊ, त्यांचा नंबर वगैरे घेतला, नावं घेतली आणि तिथून ते रिटर्न वापस आले। अच्छा, आता कुठल्या हॉस्पिटलला आहेत? कार्डिनल मध्ये आहेत ते, बंगली हॉस्पिटल। तिथे पोलीस येऊन त्यांची जबाब घेतलेला आहे, पण त्यांची परिस्थिती आहे का अशी? परिस्थिती नाहीये बोलायची जास्त। आता सध्या काय परिस्थिती आहे त्यांची? तुम्ही डोळ्यानं पाहिले असेल तर कशा प्रकारे आहे परिस्थिती? जे तेव्हा बोलतात ना तेव्हा पूर्ण नाकातून वगैरे रक्त निघतंय, उठायच्या परिस्थितीत नाही आणि आशाच त्यांनी ठेवलेली नाही की मी जगेल, या आशेने ते अजिबातच नाही। अच्छा, डॉक्टरांनी काय आपल्याला सांगितलेलं आहे? डॉक्टरांनी बोललेत की लवकरात लवकर यांचं पैसे भरा आणि प्रोसिजर आम्ही तसं पुढे करू असं फक्त सांगितलेलं आहे। आणि काय ऑपरेशनचं काय ऑपरेशन सांगितले पण परिस्थितीच नाही आहे तेवढी पैशाची, तर काय करणार ना आम्ही सुद्धा। तर आपली मागणी काय असणार आहे पोलीस प्रशासनाकडे? तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा, त्यांच्याकडून आम्हाला खर्च मिळवून द्या आणि आम्हाला नाही पाहिजे, आमचं एवढंच मागणं आहे त्यांच्याकडे। ओके, थँक्यू।